कळमनुरी तालुक्यातील तुप्पा गावातील जलजीवन मिशन योजनेतून झालेलं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप गावकरी तथा सरपंचांनी केला। या जलजीवन मिशन योजनेचं पाणी गावाला मिळालं नसल्यानं सरपंच रुपाली संदीपराव देशमुख यांनी स्वखर्चातून गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा केला। मी रुपाली संदीपराव देशमुख, तुप्पा सरपंच। जलजीवन योजना ही धूळखात पडली असल्याने आम्ही वैयक्तिक स्वखर्चाने हे टँकर पाणी पुरवठा गावाला होत आहे। या टँकरद्वारे 1 तारखेपासून हे टँकर बोलवले जात आहे। आम्ही स्वखर्चाने हे पाणी सर्व गावांना घरोघरी पुरवण्यात येत आहे। जलजीवन ही योजना धूळखात पडली असल्याने संपूर्ण गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। गावाला शासकीय योजनेतून कोट्यवधी रुपये खर्च होऊन देखील उन्हाळ्यात गावाची तहान भागत नसल्यानं सरपंच रुपाली संदीपराव देशमुख यांनी टँकरद्वारे गावाला मोफत पाणी पुरवठा सुरू केल्यानं गावकऱ्यातून देखील समाधान व्यक्त केलं जात आहे। या संदर्भात तुप्पा येथील ग्रामस्थ ईश्वर काकडे यांनी माहिती दिली। सरपंच संदीप देशमुख यांनी बऱ्याच दिवसापासून मोफत पाण्याची सुविधा इथे उपलब्ध करून दिलेली आहे। इथे प्रायव्हेट विहीर आहे, इथे आणून पाणी टाकतात, इथून काही लोक तिकडं नेतात पाणी आणि वेळ प्रसंगी जास्त पाणी जर उपलब्ध झालं तर नळाला सोडतात। असा बऱ्याच दिवसापासून त्याचा उपक्रम आहे आणि चांगलं काम आहे। आणि बाकी जलजीवनचं तर अजून टेस्टिंगच नसल्या झाल्यामुळं ते पण अधुरा प्रश्न आहे। ते बरेच दिवसापासून जलजीवन सुरू व्हावं याच्यासाठी प्रयत्न करत आहेत। उपोषणाचा इशारा पण दिला आहे, पण ते प्रशासन काय जागेवर येत नाही। आता भीषण पाणी टंचाई आहे, काही जण महिलांना सुद्धा भटकंती करावी लागत आहे पाण्यासाठी। तर हे जवळपास 1-1.5 किलोमीटरहून रोजचे 2-4 टँक आणतात, इथे टाकतात, लागलं तसं लोक पाणी शेंदून घेऊन जातात। या अगोदर देखील सरपंच रुपाली संदीपराव देशमुख यांनी गावातील नळ योजना सुरू करण्यासाठी अथक प्रयत्न केले। सरपंचांचे पती संदीपराव देशमुख यांनी यासाठी अतोनात मेहनत घेतली, पण म्हणतात ना, सरकारी काम आणि 6 महिने थांब अशीच काहीशी गत गावातील जलजीवन मिशन योजनेच्या कामाबाबत निर्माण झाली आणि उन्हाळ्यात गावाला पाणी मिळत नसल्यानं सरपंचांनी मोफत रित्या स्वखर्चातून गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केल्यानं गावकऱ्यातून समाधान व्यक्त केलं जात आहे। पाणी कमी पडलं म्हणून सरपंच साहेबांनी 10-15 दिवसापासून टँकर आणून सोडायचं, त्याच्यामुळे पाणी आम्हाला भेटायले नाही तर पाणी नव्हतं गावात आमच्या। जलजीवनची तर फेलच आहे, सगळं जागोजाग फुटले, पाईप फुटले तर जोडले नाही, कुठं वाल सापडत नाही तर चालू झालं नाही, अजून पाईपलाईन फुटल्या, विहिरीचं काम राहिलं पूर्ण झालं नाही। आमच्या सरपंच देशमुखानं शेतातून पाणी आणले, जलजीवनचं सगळं काम त्यांना झालं आहे, कुठं वाल सापडत नाही आणि 100 जागी पाईपलाईन फुटली, नळाला पाणी कोणा येत नाही। लोक आज परेशान आहेत। सरपंचाच्या घराला एडा मारला पूर्ण, तर सरपंच 8 दिवसापासून शेतातून पाणी आणायला या एरीमध्ये गावातली विहीर आहे, त्या एरीमध्ये टँकरनं किंवा ट्रॅक्टरनं जसं सुविधा भेटते त्या हिशोबानं पाणी विहिरीत सोडणं चालू आहे आजपर्यंत। अजून ठेकेदाराकडे आम्हाला पशेला जायचं होतं गावाल्यांतर्फे सगळ्यांना, पण ते काहीतरी अडचण सांगायलेत आम्हाला। संध्याकाळी फोन एक जणाला करायलेत, सकाळी सरपंचाला लगेच कॉल करायलेत, गावकऱ्याला कोणाला काहीतरी भेटायलेत, उद्या येतो। आज घडीला योजनेचं पाणी कधीही मिळो, पण गावाची तहान भागवण्यासाठी सरपंचांनी सुरू केलेले प्रयत्न याला यश आलंय आणि यातून गावाला पाणी मिळत असल्यानं समाधान व्यक्त केलं जात आहे। उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली।